मी आहे ENT स्पेशलिस्ट डॉक्टर सागर राजपूत, नाशिक, महाराष्ट्रावरनं. आजचा व्हिडिओ टॉपिक आहे की कानामध्ये खोबरेल तेल टाकलं पाहिजे की नाही टाकलं पाहिजे. हे बघा, सर्वात पहिली गोष्ट, नुसतं एका मिनिटाच्या व्हिडिओमध्ये मी काहीच कव्हर नाही करू शकत. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, त्या लिंकवर क्लिक करा आणि तो पूर्ण आर्टिकल सुरुवातीपासून शेवटपर्यंत वाचा. तरच आपल्याला काही उपयोग आहे, तरच आपल्याला तुमच्या डॉक्टरला तुम्ही जे व्हिजिट करता किंवा ते समजेल, काही गोष्टी लक्षात येतील. द्यायचं नाही. एक ENT डॉक्टर या नात्याने मी तुम्हाला हेच सांगेल, गरम तेल, थंड तेल, काळी पेंट असते, काही कानात सोडू नका. असे बाहेरून तुम्ही इन्फेक्शन आतमध्ये सोडताय. ते कोकोनट ऑइल काही स्टरलाइज प्रोडक्ट नसते बघा. ओके. हां, जर तुम्ही खेड्यापाड्यात आहेत, काहीच ऑप्शन नाही, तर मग ठीक आहे. त्यात अँटीबॅक्टेरियल, अँटीफंगल, अँटी इन्फ्लेमेटरी प्रॉपर्टीज आहेत. पण मी फक्त तुम्हाला ENT स्पेशलिस्ट डॉक्टरनी प्रिस्क्राईब केलेल्या ड्रॉप्सच सांगा. प्लीज लिंकवरती क्लिक करा